फोडताना एका हाताने फोडायचं. हाय हाय. हा मस्त मस्त मस्त. हा मंडळी, शाळेत असताना लहानपणी जेव्हा मी आजोळी जायचो तेव्हा माझ्या आजोळी आहे ना खूप पाहुणे असायचे, खूप पाहुणे असायचे. आणि माझे आजी आजोबा त्या सगळ्या पाहुण्यांचं ना आदरातिथ्य इतकं गोड करायचेत ना. मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की ज्या घरात पाहुणे जास्त येतात ना त्या घरात आपुलकी जास्त असते. म्हणजे मला आठवतंय की माझ्या घरामध्ये जे कोणी यायचे, कोणी आलं ना तरी रिकाम्या पोटी कधीच जायचे नाहीत. आणि म्हणूनच माझ्या आजीला ना अन्नपूर्णा म्हणायचे. मग माझ्या असं लक्षात आलं की ज्या घरात पाहुणे जास्त येतात ना याचा अर्थ की ते घर संपन्न ठेवण्यामध्ये त्या घरातल्या कर्त्या स्त्रीचा हात असतो. तेव्हा आपण ह्या सगळ्या कर्त्या स्त्रियांना त्यांना त्यांचा मान देऊया, त्यांना त्यांच्या हक्काचा वेळ देऊया आणि या सगळ्यांबरोबर खेळ खेळूया आणि बघूया आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण होते जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी 10 ताई कोण आहेत तरी पटापटा इथे यायचं. या लवकर. ये बस एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. हो हो या पाहते. आणि सगळ्या ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आपल्या या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आपल्या पुढच्या खेळाकडे. ठीक आहे ताई, कसं वाटतंय? चांगलं वाटतं. चांगलं वाटते. 16 सख्यांचं मध्ये आलीस, हो टीव्ही वरती दिसणार आहेस. हो भाऊजींना सांगून आली. हो हा काय म्हणाले भाऊजी? चांगलं. चांगलं आहे, व्हेरी गुड. हुकमाची राणी होणार? हो नक्की. हो बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. मी स्वरा हुकमाची राणी. चला आपण सगळ्यांनी घरी जाऊया. चला या. येतेस? हा काय म्हणते ताई? मीच होणार हुकमाची राणी. अरे बाप रे. ओके ओके. पण ताई क्या बात आहे, व्हेरी गुड. कसं वाटते पण तिथे 16 खूप सख्यांचं? छान वाटतंय खूप छान वाटतं. आणि तुम्हाला भेटून पण खूप छान वाटतंय. थँक्यू आणि माझ्या भावाचे तुम्ही एकदम फेवरेट. थँक्यू 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 सो मच. पण मग आज खेळणार? हो खेळणार, खेळणार नक्की. नक्की खेळणार. बरं, असा वेळ मिळतो घरी कधी? नाही एवढा स्वतःसाठी? वेळ स्वतःसाठी नाही वेळ मिळत, पण इथं आज आलोय ना तिथं खूप वेळ काढणार आहेत आणि तुमच्याबरोबर गप्पा रंगणार आणि कार्यक्रमात सहभागी होणार. हे बाताली दे दे इज्जत. हा व्हेरी गुड. क्या बात आहे, व्हेरी गुड. मस्त. हा सगळ्यांचा उत्साह असाच पाहिजे. हा नक्की. ओके चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. ओके हा ताई करून दाखव बरं तू. हा रेडी. उजवा की डावा? उजवा उजवा. कसंही कसंही. हा हसली की फसली है. हसली की फसली है. ओके हा हा ताई तू करून दाखव. हसली ती फसली है. हसली ती फसली है. हा 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 हरकत नाही. हा ताई तू करून दाखव बरं. हसली ती फसली. अच्छा एकच आहे का तुझं? एकदाच आहे? बरं ठीक आहे. ओके हा तू करून दाखव बरं. हा ताई. हसली ती फसली है. हसली ती फसली है. अरे बापरे. ओके ठीक आहे, व्हेरी गुड. खूप छान. हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. व्हेरी गुड. आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचं. ओके जागेवरती. आपण गणेशोत्सवात किंवा मिरवणूक असते किंवा लग्नाची मिरवणूक असते, आपण कसं वरातीत कसं नाचतो दिसतो ना, तसं बिंदास, टेन्शन नाही लेणे का. हा मस्त एन्जॉय करायचं. ओके जे काय नाचायचं ते आत्ताच सगळं नाचून घ्या इथं. ओके हा ते नाचत असताना मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचं. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं उभं राहायचं नाही, हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वर बघायचं. ओके नक्की ताई रेडी आहे? या बात. चला रेडी. चला तर मग सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. असं पण असेल तर मला लय मजा येते. व्हेरी गुड. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. येड पाय कुणाचं. हे वेंधळ येड पाय कुणाचं. चिम्मा फुगडी झालं जी. जिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी जिम्मा फुगडी झालजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. व्हेरी गुड.
हे एवढंच करायचं, दुसरी स्टेप नाही, नाही एवढंच. व्हेरी गुड. समिंदराचं भरलं गाणं उधाण वार आलं जी. ओके व्हेरी गुड. हा समिंदराचं भरलं गाणं उधाण वार आलं जी. येड्या पेशा भक्तासाठी पुरताला गिर झालं जी. हा लागिर क्या बात आहे, व्हेरी गुड. लागिर लागिर हा इथं आता इथे व्हेरी गुड. लागिर झालजी. जांभळ पिकल्या झाडाखाली डोल कुणाचा वाजजी. आहा, ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी. आधी कधी घरी असतं ना, हा, आपण डान्स करतो ना. हा व्हेरी गुड. हा ओ जांभूळ तू तुझं पिकल्या कुठे डान्स पाहिजे. झाडाखाली ढोल व्हेरी गुड. या बाबतीत जोरात जोरात ऍक्शन, जोरात ऍक्शन. या बात. ओ हो नाही जोरात, या जोरात. हा स्टॅच्यू. आणि आता बघूया 5 ताई बाद होणार आहेत. कोण आहेत त्या 5 ताई आपण बघूया. या इथं आडून आडून बघते माझ्याकडे. झाली तू हसली आणि फसली ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ओके ताई तू असतेस, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके या असली ताई तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके ओके ये ताई तू पण असलीस, तू बाद झालेली आहेस. परंतु मी राहिली तू अगं असलीस, तू बाद झाली, त्याच्यामुळे तिथे बसू शकतेस. ओके व्हेरी गुड. आणि 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या, जोरदार. खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं, खूप खूप अभिनंदन. आणि ह्यानंतर असणार आहे शेवटचा खेळ. तर आता हा जो खेळ आहे, हा त्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा मी माझ्याचकडे बघा. हा हा खेळाचं नाव आहे फू फू फुगा मी माझ्याचकडे बघा. खेळाचं नाव काय ताई? फू फू फुगा माझ्याचकडे बघा. कसली लाजते ती. ओके हा खेळाचं नाव काय ताई? फुफू फुगा आणि माझ्याकडेच बघा. अच्छा बरं ठीक आहे ताई, खेळाचं नाव सांग बरं. हो हो फुगा आणि माझ्याचकडे बघा. बरं बाई ठीक आहे, हरकत नाही. हा ओके हा तर नाव कळलं तुम्हाला, खेळाचं नाव कळलेलं आहे. हा तर हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर पेपर कप आहे, त्या पेपर कपमध्ये 5-5 फुगे आहेत प्रत्येकीला. हा काय करायचंय, एका वेळी एक फुगा फुगवायचा आहे, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. गाठ मारल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने फुगा फोडायचा आहे. नखाने नाही, नखाने नाही, स्वतःलाच हा आपटून असं फोडायचं आहे. ओके तुम्हाला जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळेच्या सगळे फुगे फोडेल ती असणारी या खेळाची विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत आणि त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ठीक आहे, 3 ताई बाद होणार आहेत. कळले तुम्हाला नक्की? ओके चला तर मग थांबताय 1 2 3 म्हटल्यानंतर. हा ओके रेडी 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित फुगे फोडायचे आहेत. हा व्यवस्थित लक्ष, कॉन्सन्ट्रेट. रागवली माझ्यावर. हा सुरू करूया, सुरू करूया. रेडी 1 2 3. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. हा हा तुम्ही तिकडे जा सर. काय काय आलं, काय काय आलं? तुम्ही तिकडे जा मग हसायला. हा फोडताना एका हाताने फोडायचं. हाय हाय मला जोरात ठापकन करताना मला लागले इथं. हा 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 शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा फुगा फुगवून गाठ मारायचे. हा रेडी. हा शाबाश.
हा ओके हा आणि फुगा फोडून झाल्यानंतर हात वरती करायचे हं, सगळे फुगे हा हा ओके व्हेरी गुड हा हा शाबाश 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 हा हा व्हेरी गुड हा मस्त हा हा ओके ओके एक कपल हा, नाही आहे 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 ते फुटलं. फुटलेलं आहे हा मस्त 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 हा माझ्या नाही फोडायचं तुझ्या फोडायचंय सर फुटला सर माझा केव्हाच फुटलाय हा थांब हिचं बाबा काय ते एकदा होऊन जाऊ दे मग आपण आपलं चाललंय हिचं हा झालेलं आहे काय झालं पण फुगा का फुगत नव्हता काय माहिती हा? बरं मला एक गोष्ट विचारायची कुठला राग काढलायस तू माझ्यावर हा स्वतःच्या डोक्यावर फोडायच्या ऐवजी माझ्या डोक्यावर फोडलास तू बांगड्या तुटल्या लय लागले मला लय लागले ठीक आहे निर्णय सांगतो मी तुम्हाला निर्णय असा आहे जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे तिने माझ्या डोक्यावर फुगा फोडले ती आणि पहिली ताई आहे शोभा ताई खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन दोन्ही ताई गेल्या शेवटच्या खेळाकडे अभिनंदन दोन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन ताई तुझं खूप खूप अभिनंदन क्या बात आहे सॉरी तुझं पण अभिनंदन ताई हरकत नाही हा भाऊ आहे म्हटल्यानंतर आपलं आहे की नाही हा हरकत नाही ओके हा तर दोघींचंही अभिनंदन आणि तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आता आलेले आहात बरं कसं वाटतंय आधी ताई शेवटच्या खेळात आलेली असतो खूप छान वाटतंय खूप छान वाटतं खूप हसले मी एवढी घरी कधीच हसत नाही मला खूप आवड आहे या 16 सेकंडच्या खेळायला यायची मी तर नाईट करून आलेली आहे हो अच्छा व्हेरी गुड तरी सुद्धा तुमचा उत्साह खूप छान आहे 30 तासापासून झोपलेली नाही पण मग आता इथे झोप उडाली व्हेरी गुड खूप छान ताई कसं वाटते शेवटच्या खेळामध्ये आले खूप तुला खूप चांगलं वाटते ते माझ्या लक्षात आलेले आहे मग अशीच खूप छान वाटतंय खूप छान वाटते पण जिंकणार ना आता हो. उपमाची राणी होणार हो. नक्की ओके चला तर मग सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला पण त्याआधी आपण जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये ताई तुझं नाव सांग शोभा संजय आयरे शोभाताई माहेर कुठलं जळगाव चाळीसगाव अच्छा जळगावची आहेस तू जळगाव हो. ओके आणि सासर कुठलं? शिरसगावचं माहेर सासर बी तिकडे वागळी अच्छा ओके किती चाळीसगाव. वर्ष झालीत लग्नाला लग्नाला 26 वर्ष 26 वर्ष कसा चाललंय 26 वर्षाचा संसार ठीक चाललंय ठीक चाललंय हो काय करतात भाऊजी आता अगोदर कंपनीत होते सुपरमॅक्समध्ये लॉकडाऊनमध्ये बंद झाली कंपनी आता रिक्षा चालवतात अच्छा रिक्षा चालवतो हो. ओके काम सुरू आहे ते महत्वाचं आहे. तेच ओके. खूप मेहनती अर्थात खूप मेहनती आहे आणि मेहनती माणूस कधी शांत बसत हो. नाही. काही ना काही त्याचे उद्योग चालूच असतात 16-17 तास रिक्षा चालवतात अरे बाप मुलांचं शिक्षण पूर्ण करायचे बरोबर आहे आणि एक घर चालवायचं म्हटल्यानंतर हो. जितकी स्त्री ते घर सक्षमपणे उभं करत असते त्याला हातभार तितकाच पुरुष पण लावत असतो मुलांचं चांगलं शिक्षण करतायत वा त्याच्यातच मला त्यांचा खूप अभिमान आहे वा वा खूप छान ताई आणि काय सांगशील माहेरबद्दल माहेरचं म्हणजे तू खूप काय आहे सांगायला पण मी थोडक्यात सांगते माहेर म्हणजे आई आम्ही 8 बहिणी 8 आईला अगोदर जरासा तिरस्कार होता आम्हाला जसे लग्न व्हायला लागलं एकीचं मग आईला खूप त्रास व्हायला लागला मग हो लग्न झालेलं मग सांगायची तर माझ्या 8 मुलींच्या ठिकाणी माझी 8 मुलं आहेत असं सांगायची तर मग अशी रडायची खूप एक पाहिजे होता तरी पण अशी म्हणायची मुलगा हवा आहे तर ते टेन्शनमध्ये आई वारली वयाच्या 45 वर्षात आमच्या 7 बहिणींचं लग्न झालं होतं तेव्हा एक बहीण बाकी होती ते आमचे लग्न लवकर केलेत 10वीत असताना अच्छा कोणाचं 6वीत असताना कोणाचं 10वीत असताना एक बहिणीचं म्हणजे
वर्षाच्या आत लग्न केलं. ते भाऊजी 3 वर्षाचे होते, पण 10वी झाल्यावर तिला सासरी पाठवलं. अच्छा. हो, ओके. परिस्थिती खूप बिकट होती त्यांची. अच्छा. सर्व्हिसला नव्हते माझे वडील. जेव्हा म्हणजे 8 नंबरची बहीण जन्माला आली ना, तेव्हा माझे वडील सर्व्हिसला लागले. ते पण माझ्या मोठ्या बहिणीने माझ्या वडिलांचे 4थीचे पेपर दिले, तेव्हा सर्व्हिसला लागले. वडिलांनी 4थीचे पेपर दिले. 4थीचे पेपर माझ्या मोठ्या बहिणीने लिहिले, मोठ्या- तेव्हा ते पास केले. 4थी पास केलं माझ्या वडिलांना, तेव्हा ते ST महामंडळामध्ये लागले. मुलींनी माझ्या मोठ्या पेपर बहिणीने लिहिले? पेपर लिहिले. बाबांसाठी, हो, माझ्या वडिलांसाठी माझ्या वडिलांसाठी. हा. आणि मग बाबा 4थी पास झाले. पास केलं. आणि मग- मग ST महामंडळात लागले. लागले ड्रायव्हर. मग आई असं टेन्शन घ्यायची, मुलगा नाही वारली. पण आईच खूप आम्हाला खूप जीव लावायची. अच्छा. हां, आईसारखं प्रेम कुठंच नाही मिळणार असं. मग आमच्या वडिलांनी आम्हाला कुठंच कमी नाही पडू दिलं. पण मग बाबा आता त्या ताईचं कौतुक करतात की तुझ्यामुळे मला नोकरी लागली किंवा हो, माझ्या 8 नंबरच्या बहिणीला म्हणजे आम्ही जे कामं केलीत ना, तिला काहीच काम नाही सांगायचे. खूप तिला म्हणजे खूप असंच ठेवलं. अच्छा, तिला काहीच काम आम्ही खूप शेती कामं वगैरे केली, तिने केलंच नाही. अच्छा, तिने केलंच नाही. नाही नाही, हा, का तर मला पास केलं हे नाही, हे हात लावून द्यायचं नाही. काहीच नाही. खूप हाऊस वगैरे तिची, सगळं फिरणं तिला म्हणजे तिच्यापासून खूप चांगलं झालं. मग अच्छा. नंतर मग आई वारली. त्याच्यानंतर माझ्या आईला आता 20 वर्ष झाली, वडिलांना आता 4 वर्ष झाली. 61 वर्ष सर्व्हिस केली माझ्या वडिलांनी. वयाच्या 28 वर्ष रिटायर होताना 61. पण काय असा लहानपणीचा प्रसंग तिथे आपल्याला सांगा, आई किंवा बाबांबरोबरच आमची असं परिस्थिती खूप बिकट होती. म्हणजे असं आईचं सांगायचं म्हटलं वाईट झालं जरा आईचं आमचं. ताई, आज या माध्यमातून आईला काही तुझ्या मनातलं पोचवायचं असेल तर काय ती गोष्ट आहे किंवा काय ती काय सांगावं असं वाटतंय तिला, आईला? आईला खूप आम्ही अजून बी खूप मिस करतो. अक्षय तृतीयाला पहिला गेलो का अजून बी आम्ही रडतो आई. आणि नंतर मग आमच्या आई वारल्यानंतर वडिलांनी आम्हाला आईची आठवण तर नाही दिली, पण अजून बी आम्हाला आईची आठवण येते. ताई, माहेरी असताना आईनी पहिला कुठला पदार्थ बनवायला शिकवला होता? आईने आम्हाला पदार्थ बनवायलाच नाही शिकवला. शिकवलंच नाही. नाही. खूप जेव्हा म्हणजे एकही ताई आमची आई जेवण बनवायची ना, तर मग आम्ही असं बसायचो. तर मग आमचे वडील बोलायचे ताईला, तिनं जेवण बनवायचं शिकव. माझ्या आई वडील नाही. माझी आई म्हणायची मी जेवण बनवायचं शिकवणार नाही, त्या माझ्या जवळ बसतात. फक्त नजरेचा खेळ असतो जेवण बनवायचा हा. हां, तर आम्ही सगळ्या जेवण बनवत पण खूप नजरेचा खेळ म्हणजे काय आहे? म्हणजे कसं? म्हणजे त्या बघतात मी कशी बनवते जेवण, आणि आम्ही बघितल्याने सगळं बनवतो. म्हणजे बघून हा, बघून तसं- शिकलात तुम्ही? हो हो, आईचं म्हणजे बघून बघूनच आई सगळं मीठ किती किती टाकते, टाकते, हळद किती टाकते, सगळं अच्छा, हे बघून बघून तुम्ही बघूनच आम्ही केलं सगळं. आईने असं आम्हाला शिकवलं. शिकवलं नाही. अच्छा. हे केलं सगळ्यात जेवणात सगळ्यात व्यवस्थितच बनवते. ह्यात सगळं जेवण. हो हो, वा, क्या बात आहे. पण ह्यासाठी तुम्हाला सगळ्या ताईंच्याकडे तर कौतुक आहे, कारण ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकत असतात, ते करत असतात. आणि कारण शेवटी ती एक जबाबदारी पण असते, कारण आपल्या घरातल्या लोकांना तुमच्यामुळे खरं तर ते अन्न आमच्या ताटात पडतं. त्याच्यामुळे खरंच खूप कौतुक आहे आणि तो मान तुम्हाला नक्कीच द्यायला पाहिजे. तर आता ह्या आपल्या सगळ्या गप्पांनंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. मंडळी, आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊया. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा मजेशीर नाव आहे. ओके, तर हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर पेपर कप आहेत, एकात एक 1 2 3 म्हटल्यानंतर हे सगळे पेपर कप वेगळे करायचे आणि पिरॅमिड तयार करायचे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड उभं करेल ती असणारी या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, कळले तुम्हाला? नक्की 1 2 3 म्हटल्यानंतर सगळे तयार आहेत? 1 2 3 आणि सगळे कप वापरायचे आहेत. व्हेरी गुड, मस्त, करेक्ट, ये बात. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटं वेळेची मर्यादा. हा ताई, कसं वाटते? असे किल्ले वगैरे बनवलेत ना आधी? हो हो, ओके, मस्त. हां लवकर. ओके, व्हेरी गुड.
हां, सगळे पिरॅमिड वापरले गेले पाहिजेत आणि प्रत्येक कपावरती कप हवा. हां, कुठलाही कप रिकामी राहता कामा नये. ओके, व्हेरी गुड, मस्त. काही वेळेच्या मध्ये 2 मिनिटं, पटापट 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 पटापट. व्हेरी गुड. आणि हात वरती करायचे झाल्यानंतर, हात वरती करायचे झाल्यानंतर. ओके 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 ओके. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. आणि आता तर आजच्या भागाची उपविजेती झालेली आहे शोभाताई. ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. कसं वाटतंय? खूप छान वाटतं मला. सेकंड टाइम कपच मिळतोय. फायनल राऊंडला हारतेच मी. अच्छा, म्हणजे आधी पण कधी खेळली असतो? हो. अच्छा, काय उत्साह आहे बघितलं. आणि हाच गोडवा आहे, म्हणजे सारखं सारखं यावंसं वाटणं हे आमच्यासाठी खरंच फार महत्वाचं आहे. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. असे खेळ आधी खेळली होतीस कधी? नाही, नाही. 16 सेकंडमध्ये आल्यावरच. अगोदर नाहीच केली. लहान असताना केली असेल ते आता आठवत नाही. अच्छा, हो. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो. भावजींना द्यायची आहे हो. आणि त्यांना सांगायचंय. गप्प बसा. आधी मला सांगू तर दे. ओके, पण हा घ्या कप आणि बसा. गप. हा, मी नाही तरी पण काय बोललोय बाबा. ओके. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे रजनीताई. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. कसं वाटतंय? हुकमाची राणी झाली आहेस तू. खूप छान, खूप छान. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? माझ्या भावाला भावाला. काय सांगशील? की मी आज हुकमाची राणी झाले. या बात, हुकुमाची राणी झालेली असतो. व्हेरी गुड. ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. बरं, मला तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असं काय तुला असं घरामध्ये हुकूम सोडावं असं वाटतं की हे बदललं पाहिजे? त्यांना त्यांच्या हक्काचा वेळ मिळाला पाहिजे. अच्छा, आणि असा असा हुकूम तुम्ही सोडणार आहे हो. सगळीकडे? तो हुकूम सगळ्यांनी पाळला पाहिजे. हो सर. व्हेरी गुड, क्या बात आहे. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहेस. सोहळा सख्यांचा पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन रागिणीताई. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. आणि ताईने हुकूम सोडलेला आहे की समस्त सगळ्या महिलांना त्यांना त्यांचा हक्काचा वेळ मिळाला पाहिजे. म्हणजे बघताय ना, आता सगळ्या ह्या ज्या हुकमाच्या राण्या आहेत ना, ह्या त्यांचं मत मांडायला लागलेले आहेत, त्यांच्या भावना व्यक्त करायला लागलेल्या आहेत. आणि हेच ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. तर भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.